करणार आहोत। ही बातमी आहे अमोल मिटकरींसंदर्भातली। अकोल्यामध्ये अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी गाडी फोडलेली आहे। मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींची कार फोडली। याला पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे। राज ठाकरे हे धरणासंदर्भात बोलताना अजित पवार यांच्यावर टीका केली त्यांनी, मग त्याच्यावर उत्तर अमोल मिटकरींनी दिलं होतं। अमोल मिटकरी राज ठाकरेंसंदर्भात बोलले होते आणि शेलकी भाषा त्यांनी वापरलेली होती आणि त्यामुळे आज मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि मनसे कार्यकर्त्यांनी मिटकरींची गाडी फोडली अशी माहिती मिळते आहे। राज ठाकरेंवर त्यांनी टीका केलेली होती, त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडलेली आहे। अकोल्यामध्ये थोडीशी वादावादी तणाव हाणामारी सुद्धा झालेली आहे कार्यकर्त्यांमध्ये। अकोल्यातली ही थेट दृश्य आपण बघतोय। अमोल मिटकरींची ही गाडी, त्याच्या काचा फुटलेल्या आहेत। परिस्थितीचा आढावा घेण्याकरता राज ठाकरे गेले होते आणि तेव्हा ते असं म्हणाले की अजित पवार पुण्यामध्ये नसताना सुद्धा धरणं भरली आणि मग पाणी सोडावं लागलं आणि मग पूर परिस्थिती निर्माण झाली। या वक्तव्यावर, या अजित पवारांच्या टीकेवर राज ठाकरेंवर टीका केली अमोल मिटकरींनी। उत्तर देण्यासाठी म्हणून अमोल मिटकरींनी टीका केली, पण टीका करताना काही वेगळे शब्द वापरले गेले ज्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। राज ठाकरेंवर भाष्य केलं अमोल मिटकरी यांनी आणि तेही शेलकी भाषा, आक्रमक भाषा वापरली गेली, त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आज अकोल्यामध्ये अमोल मिटकरी येणार म्हटल्यावर त्यांची कार फोडलेली आहे। अमोल मिटकरींचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात थोडी वादावादी पण झालेली आहे, तणाव पण झालेला आहे। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त न्यूज 18 लोकमतवर आपण बघतो आहोत। अकोल्यातली ही दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। आमच्या प्रतिनिधींशी आपण या सगळ्या विषयी बोलणार आहोत। मात्र अमोल मिटकरींची मनसे कार्यकर्त्यांनी गाडी फोडलेली आहे। फोटो बघा हा रस्ता स्पेसिफिकली जो आरोप केला सुपारी बात त्याच्यावर येस मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या मिटकरींची गाडी फोडलेली आहे। गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर अमोल मिटकरी समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपण बघतोय। संदीप देशपांडे मनसेचे नेते आपल्या सोबत आहेत। संदीप जी, अकोल्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते सगळे आक्रमक झाले आणि त्यांनी मिटकरींची गाडी फोडलेली आहे। असं आहे, तुम्ही साहेबांबद्दल वाटेल ते बोलाल, राजसाहेबांबद्दल तुमची लायकी नसताना, तर त्याचा जो राग आहे तो महाराष्ट्र सैनिकांनी व्यक्त केला। काय चुकीचं त्याच्यात? काल जे शब्द वापरले राज ठाकरेंसंदर्भात अमोल मिटकरींनी, त्यामुळे आक्रमक झाले सगळे। म्हणाल सुपारी बाज हे काय वाटेल ते बोलाल, तर आमचा महाराष्ट्र सैनिक सहन नाही करणार ते। पण मग म्हणजे आपण हे मान्यच करताय की हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि आता पुढची जी काही कारवाई होईल किंवा तुम्ही सांगताय मनसैनिकांनी बोलली, जर ते आमचे महाराष्ट्र सैनिक खरोखर असतील तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे, त्याच्याबद्दल काही वावडं नाही। संदीपजी, विनंती करेन आपण असेच सोबत राहा। उमेश पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत। उमेशजी, अमोल मिटकरींनी काल जे शब्द वापरले राज ठाकरेंसंदर्भात, त्याचा हा विरोध आहे, त्याचा हा परिणाम आहे। एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये आपल्याला लोकप्रतिनिधींना, सामान्य माणसा त्यांच्या भाषणामध्ये तशा पद्धतीची आपल्या इकडे संस्कृती आहे का? म्हणजे संस्कृती करण्याची पद्धत आहे। एक आमदार यांच्या सोबत नाही आणि एकुलता एक आमदार फक्त निवडून आणण्याची क्षमता असलेल्या राष्ट्र यांनी अशा पद्धतीची तोडफोड करणं, आमदारांवर हल्ले करणं सामान्य नाही। पण उमेश जी, जे शब्द वापरले गेले अमोल मिटकरींकडनं राज ठाकरेंसाठी, त्याचा हा परिणाम आहे, त्याचा हा राग आहे असं कार्यकर्ते म्हणतायत।
अमोल मिटकरींनी जर काही त्या ठिकाणी शब्द वापरले असतील आणि ते चुकीचे असतील तर त्याच्या संदर्भात राज ठाकरे साहेब जे आहेत ते माध्यमांमध्ये बोलू शकतात, त्यांचे कार्यकर्ते प्रसार माध्यमांत बोलू शकतात. कायदा हातामध्ये घेऊन एखाद्या आमदारावर हल्ला करणं हे कुठल्या कायद्यामध्ये बसतं? आणि हे अशा पद्धतीनं जे वागणं आहे याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करू की संबंधित कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे म्हणून राज ठाकरे यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. काय भांगडवला काय? बर, उमेशजी धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिलीत. आपला सलग आवाज न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही. काही शब्द काही वाक्यच फक्त पोहोचू शकली. पण अमोल मिटकरी नेमकं काल काय म्हणाले होते राज ठाकरेंसंदर्भात ते बघूयात. दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही. विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे. सुपारीबाज हा शब्द वापरला गेला. आयुष्यात राजकीय जीवनात कायम अयशस्वी ठरलेल्या एकच आमदार निवडून आणू शकलेल्या व्यक्तीनं अजित पवारांवर बोलू नये. अजित पवार कायम दिलेला शब्द पाळणारे व्यक्ती आहेत असं अमोल मिटकरी म्हणाले होते. हे मनसे कार्यकर्ते मनसे नेत्यांना लागलं झोंबलं आणि आज अकोल्यामध्ये अमोल मिटकरी येणार म्हटल्यानंतर त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली मनसे कार्यकर्त्यांकडून. मनसे कार्यकर्ते अमोल मिटकरी कार्यालयात होते तिथे घुसण्याचा म्हणजे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सुद्धा प्रयत्न करत होते. समर्थकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांच्यामध्ये थोडा वेळ तणाव सुद्धा निर्माण झाला. पण अमोल मिटकरींची गाडी फोडण्यात आलेली आहे. राज ठाकरेंवर टीका केल्यानं मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली की तुम्ही अशा पद्धतीने असे शब्द वापरून जर राज ठाकरेंसंदर्भात बोलणार असाल तर मनसे कार्यकर्ते आक्रमक नाही होणार तर काय होणार आणि अशा प्रकारची भाषा का वापरली गेली असा सवाल सुद्धा संदीप देशपांडेंनी केला. उमेश पाटील यांनी सुद्धा अमोल मिटकरी समर्थक यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. ते असं म्हणाले की जर बोलून टीका झालेली आहे, भाष्य स्वरूपात शब्द स्वरूपात टीका झालेली आहे तर तशीच टीका करणं गरजेचं होतं. मात्र अशा प्रकारे हमरीतुमरीवर येणं किंवा मारामारी करणं, दगडफेक करणं आणि गाड्या फोडणं हे कृत्य चुकीचं आहे. कायदा हातात घेणं चुकीचं आहे असं उमेश पाटील म्हणाले. मात्र ही दृश्य अकोल्यातली आहेत. अमोल मिटकरींची ही गाडी आहे, ती गाडी फोडण्यात आलेली आहे. त्याची पुढची म्हणजे फ्रंट काच जी असते ती आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटची काच फोडण्यात आलेली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ही गाडीची तोडफोड केलेली आहे. आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांना विचारूया. कुंदन, एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर सगळे प्रेक्षक बघतायत. अकोल्यामध्ये अमोल मिटकरी आले असता मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली आहे आणि थोडीशी बाचाबाची जरा हमरीतुमरी झालेली पण आपल्याला दिसतेय. काय नेमका प्रकार आहे? बरोबर आहे. अमोल मिटकरी अकोला शहरातील शासकीय विश्रामगृहात आले होते. काही शेतकरी काही कार्यकर्त्यांना भेटायला आले होते. त्यावेळेस मनसेचे निरीक्षक इथं या ठिकाणी होते आणि त्याच वेळी निरीक्षक आले असताना राज ठाकरेंच्या बद्दल मिटकरी जे वक्तव्य केलं होतं काल, त्या वक्तव्याचा निषेध करत आणि त्याचा रोषात मनसेचे कार्यकर्ते या रेस्ट हाऊसमधल्या त्यांच्या त्या रूममध्ये आले, त्यांच्या दालनात आले आणि दालनात नारेबाजी, मिटकरींना बोलणं अशा प्रकारचं त्यांनी काम केलं आणि दार तोडण्याचा प्रयत्न केला आणि मिटकरींना पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचारी तिथे होते, त्यामुळं ते आतमधल्या अँटी चेंबरमध्ये जाऊ शकले नाही. पण ते जाऊ शकले नसल्यामुळे बाहेर आले आणि त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली. अमोल मिटकरींच्या गाडीच्या अक्षरशः त्यांनी काचा फोडल्या आणि आज काचाच फोडल्या, उद्या अमोल मिटकरीलाही फोडू असंही वक्तव्य यांनी केलेलं आहे.
आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा राग दिसत होता. नक्की कुंदन काही क्षणासाठी थांबवते. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया आलेली आहे या सगळ्या प्रकाराबाबत. नेहमीप्रमाणे ज्या काही लोकांच्या समस्या आमच्याकडे असतात, विशेषतः आता पावसाचं वातावरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून शासकीय विश्रामगृह अकोला येथे दुपारी 2 वाजता सर्व लोकांना भेटीचा वेळ दिला होता. त्या पद्धतीनं विविध गावातील लोक त्यांच्या समस्या घेऊन मला भेटायला आले होते. 2 वाजता मी या ठिकाणी आलो आणि आल्यानंतर अजूनही तिथेच बसलेलो आहे. मी गाडीत येईपर्यंत कोणी माईचा लाल समोर आला नाही. मी गाडीत असेपर्यंत एक कोणी मर्द समोर आला नाही. मात्र मी ज्यावेळेस अँटी चेंबरमध्ये बसून काही घटना म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी समजून घेत होतो, तितक्यात अचानक दार तोडण्याचा, दार लोटण्याचा आवाज आला आणि गाडीच्या काचा फुटल्याचा आवाज आला. ती झुंड मनसे नावाच्या पक्षाची झुंड होती. आज त्यांच्या पक्षाचा माझ्या माहितीप्रमाणे विभागीय आढावा घ्यायला कोणीतरी त्यांचा वरचा पदाधिकारी आला होता. त्या वरच्या पदाधिकाऱ्याला बरं वाटलं पाहिजे म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या काही 1-2 कार्यकर्ते, कारण त्यांची ताकद या जिल्ह्यात अगदी शून्य आहे, त्यांनी त्या वरच्या नेत्याला बरं वाटावं म्हणून दार तोडलं. दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसा एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला आणि मग रागात त्यांनी येऊन एक कुंडी घेतली आणि माझ्या गाडीचे काच फोडताना एका महिलेला पुढे केलं. शेवटी महिलेला पुढे केलं. आमच्या कार्यकर्त्यांचाही त्या ठिकाणी नाईलाज झाला, नाहीतर मनसेवाले आले येत होतो. पण आमची ती परंपरा नाही. आमच्या पक्षाने आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायला शिकवलेली आहे. उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे आमचं दैवत आहेत. जसं त्यांच्या साहेबांवर बोलल्यानंतर त्यांच्या बुडाला आग लागली, तसं आमचं सुद्धा मन कुठं व्यथित होते की गल्ली बोळातले टुकार लोक ज्यावेळेस आमच्या अजितदादांवर टीका करतात त्यावेळेस त्यांना तोडीसतोड उत्तर दिलं पाहिजे. महिलेला पुढं केलं नसतं तर आमच्या लोकांनी त्यांचे हातपाय कार्यक्रम त्यांचा वाजून त्यांना घरी पाठवलं असतं फ्रॅक्चर करून. पण आम्ही कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या अकोला जिल्ह्यात निर्माण होईल असं मी वागलो नाही. मी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून सांगितलं. आता माझ्या माहितीप्रमाणे पोलीस आलेले आहेत. रीतसर मी CCTV फुटेज घेतलंय. ज्यांनी या गाडीवर भ्याड हल्ला केलाय त्या भ्याड हल्ल्याचा मी निषेधच. पण हे खरंच मर्दाची अवलाद असते तर मला समोरासमोर येऊन भेटले असते, तिथं वैचारिक चर्चा केली असती. पण ही मर्दाची अवलाद ठरले नाहीत, हे शेवटी नपुंसकच ठरले. त्यामुळे अशा लोकांना कशा पद्धतीने उत्तर द्यायचं ते आम्हाला माहीत आहे. फक्त संस्कृतीचा भाग म्हणून मी शांत आहे. जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ते मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध FIR दाखल करणार आहे.